खबरें विस्तार से। बुल्ढाना जिले के जलगांव जामोद तहसील के प्रसिद्ध भेंडवल की पारंपरिक घट मांडनी की भविष्यवाणी आज सोमवार तड़के जारी कर दी गई। इस साल फसल और बारिश को लेकर मिश्रित लेकिन कुल मिलाकर अच्छे संकेत दिए गए। करीब 350 साल पुरानी इस परंपरा को लेकर हर साल किसान और विभिन्न क्षेत्रों के लोग उत्सुक रहते हैं। अक्षय तृतीया के दूसरे दिन घोषित की गई इस भविष्यवाणी में देश की स्थिति को लेकर भी कई अहम दावे किए गए हैं। बुल्ढाना जिले सहित आसपास के कई जिलों के हजारों किसानों और नागरिकों की नजर जिस भेंडवल की घटमांडनी पर टिकी थी, उसकी बहुप्रतीक्षित भविष्यवाणी आज सोमवार को घोषित की गई। चंद्रभान महाराज के वंशज सारंगधर महाराज और पुंजाजी महाराज ने घटमांडनी में रखे गए धान्य पदार्थ और उनकी स्थिति का निरीक्षण कर ये भविष्यवाणी प्रस्तुत की। बारिश को लेकर किए गए अनुमान के अनुसार जून महीने में कम बारिश होगी, जुलाई में सामान्य, अगस्त में अच्छी और सितंबर में जोरदार बारिश होने की संभावना जताई गई है। फसल की स्थिति को लेकर कहा गया है कि कुल मिलाकर स्थिति सामान्य रहेगी, लेकिन कुछ क्षेत्रों में बेमौसम बारिश और बीमारियों का खतरा बना रहेगा, जिससे फसलों को नुकसान हो सकता है। देश की आर्थिक स्थिति को लेकर भविष्यवाणी में कहा गया कि खजाने पर दबाव रहेगा और आर्थिक तंगी महसूस हो सकती है। साथ ही देश में कुछ संकट आने से शासन पर तनाव बढ़ेगा, हालांकि देश का नेतृत्व स्थिर बना रहेगा। सुरक्षा के लिहाज से शत्रु की गतिविधियां बढ़ने की आशंका जताई गई है, लेकिन भारतीय सेना सतर्क और मजबूत रहेगी। इस मौके पर बुल्ढाना जिले के साथ साथ जलगांव, खानदेश और मध्य प्रदेश के सीमावर्ती क्षेत्रों से बड़ी संख्या में किसान और नागरिक उपस्थित रहे। कालपासून इथं हजेरी मांडलेली आम्ही, कारण की कसे सकाळी लवकरात लवकर चालू होणार होतं, तर आम्ही लांबवरून आलो त्यासाठी। हे भेंडवळचं भाकीत साधारणतः 350 वर्षापासून जे आहे यांचं वाघ महाराज जे सांगतात ते 100% सत्य तर असतं आणि त्यानुसार कसं आहे शेतकरी जे आपलं हे करतात, आम्ही जे त्याच्यानंतर 10 वर्षापासून आम्ही शेती करतोय, तर आम्ही यानुसारच हे करतो, नियोजन करतो। भेंडवळच्या घटमांडणीला 370 वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी जे पंचक्रोशीतील शेतकरी आहेत, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश या भागातील शेतकरी इथे येत असतात। आज भेंडवळच्या घटमांडणीमध्ये जे भविष्य मांडण्यात आलेलं आहे, त्यामध्ये संरक्षण व्यवस्था ही कमजोर सांगितलेली आहे। तसेच देशाला शत्रूपासून त्रास होईल आणि अर्थव्यवस्था कोलमडेल, तसेच पीक पाणी हे साधारण राहील आणि 3-4 महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील असं सांगण्यात आलेलं आहे। 350 वर्षापूर्वीची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणीचे भाकीत आज चंद्रभान महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी संयुक्तरित्या जाहीर केले। आज आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी सारंगधर महाराज आहेत। आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया। महाराज, हवामान खात्याने वेगळं एक भाकीत जाहीर केलं किंवा अंदाज जाहीर केलं की पावसाची कमतरता राहणार आहे, 90% पाऊस राहणार, कसं पाहता तुम्ही याकडे? आमचा तर विचार असा आहे या भाकिताप्रमाणे की हवामान खात्याचं जो असते त्याच्याशी आमचं काही हे येत नाही। आमचं पारंपरिक याच्यातून फेरबदल जे होतात त्याच्यावर भाकीत असते। त्यामुळे आम्ही हे सांगू इच्छितो की पावसाळा सुरुवातीला कमी आहे, पण त्याच्यानंतर मात्र भरपूर पाऊस होईल। तर ज्या ठिकाणी सुरुवातीला पेरणी उशिरा होईल त्या ठिकाणी थोडा पिकाचा तडाखा बसेलच त्यांना, आणि ज्यांची पेरणी लवकर होईल त्यांना चांगलं पीक येईल। पण ज्यांची पेरणी याच्यात 2 आहेत, सुरुवातीला होईल त्याचं काय की 3-4 महिन्यात पाऊस जास्त असल्यामुळे त्यांचं नुकसान होईल। विदर्भात जर प्रमुख पीक पकडलं तर कपाशी पीक ही गणल्या जाते आणि कपाशी पीक चांगलं पीक दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने सांगितलं? कपाशी जे असते, कपाशीतले जे फेरबदल असतात की नाही, त्या ठिकाणी सरकी असते, त्या सरकीत यावर्षी रेषा पडली आणि एक दाणा थोडा बाहेर गेला, तर बाहेर जाणं म्हणजे भावात थोडी तेजी येणं, जास्त सरकला नाही तो, पण गेल्या 2-4 वर्षापासून जे भावात कपाशी अजिबात तेजी नाही ती राहणार नाही, ती थोडी पुढे सरकेल। नक्कीच हे होते हरिभक्त परायण सारंगधर महाराज, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस राजकीय नव्हे तर संतप्त होऊन यावेळेस त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।